आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। महिला अत्याचारासंदर्भामध्ये हे सरकार असंवेदनशील, कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही ही जबाबदारी घेऊया। पुण्यातील निषेध आंदोलनामध्ये सुप्रिया सुळेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। बदलापूरमधील घटनेवरून विरोधकांनी राजकारण केलं। महाविकास आघाडी सरकार असताना महिलांवर अत्याचार झाले त्याचं काय? चित्रा वाघ यांचा सवाल। एक कर्मचारी कायम गाडीत राहील असं केंद्राने सुरक्षा देताना सुचवलं, मात्र कुणाला गाडीत बसवायचं कुणाला नाही हा माझा अधिकार असल्याचं मी सांगितलं। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांची Z+ सुरक्षेबाबत माहिती। स्थानिक निवडणुका आणि ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर। सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही प्रकरणांची सुनावणी आता 15 ऑक्टोबरला होणार। 27, 28 आणि 29 ऑगस्टला महाविकास आघाडीच्या बैठका। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। तानाजी सावंत यांचा पुतण्या अनिल सावंतांनी घेतली शरद पवारांची भेट। अनिल सावंत पंढरपूर मंगळवेढामधून निवडणूक लढवण्याची शक्यता। यवतमाळमध्ये मुख्यमंत्री बोलत असताना लाडकी बहीण कार्यक्रमात गोंधळ। पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करायला गेल्यावर पतीला मारहाण झाल्यावर आनंदवाडीमधील महिला आक्रमक।